हरवलेली वस्तू सापडल्यावर होणारा आनंद आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजे चावी असेल, मोबाईल असेल, सापडल्यावर अगदी जीव भांड्यात पडतो. पण विचार करा, पश्चात्ताप करणाऱ्या एका व्यक्तीमुळे थेट स्वर्गात पार्टी होते, उत्सव साजरा होतो. या कल्पनेमागे नक्की काय दडलंय, आज आपण याच विषयावर एक सखोल चर्चा करणार आहोत. आपल्या श्रोत्यांनी बायबलमधील लूक 15 आणि डॅनियल 7 यांसारख्या काही भागांवर आधारित एक विश्लेषण पाठवलं आहे. तर आज आपण जरा खोलात जाऊन बघणार आहोत की या हरवलेल्या मेंढीच्या किंवा उधळ्या मुलाच्या गोष्टींचा नक्की अर्थ काय आहे, आणि जे स्वतःला कधीच हरवलेलं मानत नाहीत त्यांच्याबद्दल या गोष्टी काय सांगतात. आणि ह्या सगळ्याचा संबंध विश्वाच्या निर्मितीपासून ते अंतिम न्यायापर्यंतच्या एका मोठ्या योजनेशी कसा जोडला जातो हे समजून घेण्याचा आज आपला प्रयत्न असेल. चला, सुरुवात लूक 15 मधल्या त्या प्रसिद्ध प्रसंगाने करूया. येशू त्या काळातले कर वसूल करणारे आणि पापी समजल्या जाणाऱ्या लोकांसोबत जीवत होते. साहजिकच तिथले धर्मगुरू म्हणजे शास्त्री आणि परुषी हे पाहून कुरकुर करू लागले. त्यांच्या या टीकेला उत्तर म्हणून येशूने हरवलेल्या मेंढीची गोष्ट सांगितली. गोष्ट अगदी साधी आहे. एका माणसाकडे 100 मेंढ्या आहेत, त्यातली एक हरवते. तर तो काय करतो? त्या 99 मेंढ्यांना सुरक्षित जागी सोडून त्या एका हरवलेल्या मेंढीच्या मागे जातो. आणि ती सापडल्यावर त्याला इतका आनंद होतो की तो सगळ्यांना बोलावून सांगतो, चला माझ्यासोबत आनंद साजरा करा, माझी हरवलेली मेंढी सापडली. या गोष्टीचा शेवट येशू एका महत्त्वाच्या वाक्याने करतात की पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी व्यक्तीमुळे स्वर्गात जास्त जल्लोष होतो त्या 99 नीतिमान लोकांपेक्षा, ज्यांना वाटतं की आपल्याला पश्चात्तापाची गरजच काय. हे वाक्य खूप महत्वाचं आहे, कारण वरवर पाहता असं वाटतं की 99 मेंढ्या चांगल्या आहेत आणि एक वाईट. पण या विश्लेषणाप्रमाणे खऱ्या अर्थाने कोणीही न हरवलेली मेंढी नाहीच. फक्त 2 प्रकारचे लोक आहेत. एक, ज्यांना आपण हरवलो आहोत याची जाणीव आहे, आणि दुसरे, ज्यांना याची जाणीवच नाही. अच्छा, म्हणजे त्या 99 मेंढ्या स्वतःला नीतिमान समजत होत्या, पण त्याही कुठेतरी हरवलेल्याच होत्या. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ज्यांना आपण हरवलो आहोत याची जाणीवच नाही, त्या 99 मेंढ्या स्वर्गासाठी आनंदाचं कारण ठरत नाहीत, कारण ते देवाकडे येतच नाहीत. पण जी एक मेंढी पश्चाताप करून परत येते, ती केवळ परत येत नाही, तर ती सैतानाच्या राज्याचा पाया खिळखिळा करणारे एक शस्त्र बनते. शास्त्री आणि परुषी स्वतःला पापी मानतच नव्हते. गंमत म्हणजे पापाची जाणीव करून देण्यासाठी जे नियमशास्त्र दिलं होतं, त्याचाच वापर ते स्वतःच्या नीतिमत्तेचं प्रदर्शन करण्यासाठी करत होते. ही तर मोठीच विसंगती आहे. म्हणजे जो नियम आरशासारखा वापरायचा होता, तोच ते दागिन्यासारखा मिरवत होते. आणि याच विचाराला पुढे घेऊन जाते उधळ्या मुलाची गोष्ट, बरोबर? धाकटा मुलगा सगळी संपत्ती उडवून परत येतो आणि वडील त्याला आनंदाने स्वीकारतात, मोठी मेजवानी देतात. हो, आणि मग येतो या कथेतला खरा ट्विस्ट. मोठा भाऊ, जो इतकी वर्ष वडिलांसोबत प्रामाणिकपणे राहिला, त्याने कधीच त्यांची आज्ञा मोडली नाही. तो शेतातून परत येतो आणि घरात गाणी वाजवण्याचा आवाज ऐकून गोंधळतो. त्याला जेव्हा कळतं की हा सगळा थाटमाट त्या उधळ्या भावासाठी आहे, तेव्हा तो प्रचंड चिडतो. तो घरात जायलाही नकार देतो. आणि त्याचं बोलणं खूपच स्वाभाविक वाटतं. तो वडिलांना म्हणतो, बघा, मी इतकी वर्ष तुमची गुलामासारखी सेवा केली, पण तुम्ही माझ्यासाठी कधी साधं करडू पण कापलं नाही. आणि ज्याने तुमची संपत्ती वेश्याळवर उधळली, तो परत आल्यावर तुम्ही थेट मोठी मेजवानी दिली. हे तर आपल्या घरातही होतं. जो आज्ञाधारक असतो त्याला गृहीत धरलं जातं. पण या गोष्टीतल्या मोठ्या भावाचं प्रतीक नक्की कोण आहे? हा मोठा भाऊ म्हणजे तेच परुषी आणि शास्त्री, जे स्वतःला नीतिमान समजत होते, कारण त्यांना वाटत होतं की ते नियमशास्त्राचं शब्दशः पालन करतात. पण त्यांना नियमशास्त्राचा आत्मा, त्याचा खरा अर्थच कळला नव्हता. आणि तो खरा अर्थ म्हणजे प्रेम. अगदी. जर तुमच्या कृतीमागे प्रेम नसेल, तर नियमशास्त्र फक्त इतरांचा न्यायनिवाडा करण्याचं, त्यांना कमी लेखण्याचं एक साधन बनतं. ते त्या चांगल्या वाईटाच्या ज्ञानाच्या झाडासारखं बनतं, ज्याचा खळ खाऊन माणूस स्वतःला देवाच्या जागी समजू लागतो आणि कोण बरोबर, कोण चूक याचे निवाडे करायला लागतो. आणि ही खूप धोकादायक गोष्ट आहे, कारण वरवर पाहता ते लोक योग्य वागत असतात. मोठा भाऊ वडिलांची एकही आज्ञा मोडत नाही, पण तरीही त्याचं मन चुकीचं आहे. म्हणजे बाह्य वर्तनापेक्षा आंतरिक हेतू जास्त महत्वाचा आहे, असे हे विश्लेषण सांगतंय. इतरांचा न्याय केला, दोघंही देवाच्या प्रेमापासून दूर होते. तर मग यावरून मानवी आध्यात्मिक प्रवासाचे 3 टप्पे दिसतात का? पहिला, उधळ्या मुलासारखं नियम धाब्यावर बसवून जगणं,
दुसरा, मोठ्या भावासारखं नियमांच्या चौकटीत राहून स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना कमी लेखणं. आणि तिसरा, या दोन्हींच्या पलीकडे जाऊन वडिलांच्या प्रेमात परत येऊन देवाच्या प्रतिरूपात पूर्ण होणं. तुम्ही अगदी बरोबर सारांश सांगितला. आणि हा प्रवास केवळ माणसांपुरता मर्यादित नाही असं हे विश्लेषण सुचवतं. काही मतानुसार मोठ्या भावाचे पात्र केवळ माणसांपुरता मर्यादित नाही, तर ते देवदूतांचे प्रतीक असू शकते. मग ते स्वर्गात असलेले असोत किंवा ढोळ झालेले असोत, ज्यांना स्वतःच्या नीतिमत्तेचा आणि स्थानाचा अभिमान असू शकतो. थांबा एक मिनिट. म्हणजे ही साधी वाटणारी कौटुंबिक गोष्ट आता थेट स्वर्गातील देवदूतांपर्यंत पोचली आहे. हे विश्लेषण तर या कथेला एका वैश्विक पातळीवर नेत आहे, बरोबर? अगदी. आणि याच वैश्विक पातळीवर या विश्लेषणाचा सर्वात महत्वाचा आणि गुंतागुंतीचा भाग येतो, जो ईश्वराच्या दुसऱ्या स्वरूपाभोवती फिरतो. ठीक आहे, ईश्वराचे दुसरं स्वरूप हा शब्दप्रयोग खूप तांत्रिक वाटतोय. हे नक्की कोण आहेत आणि या मोठ्या वैश्विक योजनेत त्यांची भूमिका काय आहे, हे जरा सोप्या भाषेत समजावून सांगाल का? नक्कीच. या विश्लेषणानुसार ईश्वराचे दुसरं स्वरूप हे राजा, महायाजक आणि मध्यस्थ आहेत. डॅनियलच्या पुस्तकात आणि मत्थेच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे पिता देवाने त्यांना सर्व अधिकार, गौरव आणि राज्य दिले आहे. राजा, महायाजक आणि मध्यस्थ ही 3 खूप मोठी पदं आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ काय होतो? ते एकाच वेळी शासनही करतात आणि दयाही दाखवतात, असं काहीसं आहे का? हो, तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. राजा म्हणून ते न्यायाचे प्रतीक आहेत. ते शत्रूंवर म्हणजेच पाप आणि सैतानावर न्याय करतात. तर महायाजक म्हणून ते क्षमा आणि त्यागाचे प्रतीक आहेत. ते स्वतःच्या रक्ताने म्हणजे स्वतःच्या अंतिम त्यागाने पापांचे प्रायश्चित्त करतात. ह्या 2 भूमिका एकत्र येणं हेच या संकल्पनेचं वैशिष्ट्य आहे. महत्वाचं म्हणजे त्यांचा हा त्याग केवळ मानवांसाठी नाही, तर संपूर्ण सृष्टीसाठी आहे. संपूर्ण सृष्टीसाठी. हो, माणसे आणि देवदूत दोघांसाठीही. म्हणजे हा विषय केवळ मानवाच्या तारणापुरता मर्यादित नाहीये तर? नाही, त्यांच्या त्यागामुळे पापाची शक्यताच मुळातून नाहीशी होते आणि पिता देव व संपूर्ण सृष्टीमध्ये पुन्हा एकदा सलोखा निर्माण होतो. ते केवळ मानवाचेच नाही, तर संपूर्ण सृष्टीचे मध्यस्थ आहेत. पण ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. हेच मी विचारणार होतो, कारण जगात अजूनही सैतानाचं वर्चस्व आणि वाईट गोष्टी दिसतातच की. मग या योजनेचे पुढचे टप्पे काय आहेत? होय, ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. हे पूर्णत्वास जाण्यासाठी काही ठरलेले टप्पे आहेत. त्यातला पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे शहीद साक्षीदारांची संख्या पूर्ण होणे. शहीद साक्षीदार म्हणजे ते लोक जे देवावर आणि इतरांवर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतात. आणि त्यांचं महत्त्व काय आहे? त्यांचं बलिदान खूप महत्वाचं आहे. कारण सैतान देवावर असा आरोप करतो की कोणीही निस्वार्थपणे आणि शेवटपर्यंत देवावर प्रेम करू शकत नाही. प्रत्येकजण स्वार्थासाठीच देवाला मानतो. पण हे शहीद साक्षीदार स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन सैतानाचा हा दावा खोटा ठरवतात. ते सिद्ध करतात की देवाचं प्रेम स्वार्थाच्या पलीकडचं आहे. म्हणजे या विश्लेषणाप्रमाणे या शहीद साक्षीदारांचा मृत्यू केवळ एक शोकांतिका नाही, तर सैतानाला चुकीचं सिद्ध करणारा एक निर्णायक पुरावा आहे. हा एक खूप मोठा दावा आहे. अगदी बरोबर. हा त्या मोठ्या वैश्विक खटल्यातला एक महत्वाचा पुरावा आहे. आणि हा पुरावा सादर झाल्या मग पुढचा टप्पा सुरू होतो. जेव्हा या साक्षीदारांची संख्या पूर्ण होईल, तेव्हा बायबलनुसार 7वा करणा वाजवला जाईल आणि पहिले पुनरुत्थान होईल. पहिले पुनरुत्थान याचा अर्थ काय? याचा अर्थ हे शहीद साक्षीदार पुन्हा जिवंत होतील. त्यांच्या या पुनरुत्थानाने 2 गोष्टी सिद्ध होतील. 1, देवाच्या आज्ञा पाळणे शक्य आहे, अगदी मृत्यूच्या परिस्थितीतही. आणि 2, मृत्यूवर विजय मिळवता येतो. या घटनेने सैतानाचा खोटेपणा संपूर्ण सृष्टीसमोर उघड होईल आणि मग अंतिम न्यायाची प्रक्रिया सुरू होईल. आणि या पहिल्या पुनरुत्थानानंतर काय होईल? अंतिम न्याय आणि नवीन जगाची निर्मिती कशी होईल? पहिल्या पुनरुत्थानानंतर विश्लेषणानुसार एकाच वेळी 2 ठिकाणी घटना घडतील. स्वर्गात ईश्वराचे दुसरे स्वरूप महायाजक म्हणून प्रायश्चित्ताची अंतिम प्रक्रिया पूर्ण करतील. आणि त्याचवेळी पृथ्वीवर 7 मोठी संकटे येतील, जी सैतानी राज्याचा अंत करतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते सैतानाला अथांग डोहात म्हणजेच एका अमर्याद तुरुंगात 1000 वर्षांसाठी बंद करतील. 1000 वर्षांसाठी? आणि त्यानंतर? त्यानंतर सध्याचं जग,
ज्याला पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी म्हटलं आहे ते नाहीसं केलं जाईल आणि त्याच्या जागी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी निर्माण केली जाईल. हेच ते 1000 वर्षांचं राज्य असेल. हे राज्य त्या शहीद साक्षीदारांसाठी एक बक्षीस असेल, जिथे ते राजा म्हणून राज्य करतील. 1000 वर्षांचं राज्य हे ऐकायला खूप अंतिम वाटतं, जणू काही कथेचा शेवट. पण या विश्लेषणानुसार सैतान अजूनही पूर्णपणे संपलेला नाहीये. मग या 1000 वर्षांनंतर काय घडतं? न्यायाचा अंतिम दिवस कसा येतो? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. ही कथा तिथे संपत नाही. 1000 वर्षानंतर अंतिम टप्पा येतो. सैतानाला त्या अथांग डोहातून थोड्या काळासाठी सोडलं जाईल आणि मग अंतिम न्याय होईल, ज्याला श्वेत सिंहासन न्याय असं म्हटलं आहे. श्वेत सिंहासन न्याय, यात नक्की काय होतं? यावेळी पाप, मृत्यू आणि अधोलोक म्हणजे पापी आत्म्यांचं स्थान या सर्वांना कायमचं नष्ट केलं जाईल. त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल असं प्रतिकात्मक वर्णन आहे. याचा अर्थ असा की वेळ आणि अवकाशातून पाप आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट पूर्णपणे नाहीशी होईल. म्हणजे काहीच उरणार नाही. काहीच नाही. कोणतीही नकारात्मकता उरणार नाही. फक्त प्रेमळ आणि शुद्ध सृष्टी शिल्लक राहील. आणि ईश्वराच्या दुसऱ्या स्वरूपाची भूमिका इथे संपते का? हो, या टप्प्यावर त्यांचं सृष्टीतील कार्य पूर्ण होईल. तेही पूर्ण झालेली शुद्ध आणि विजयी सृष्टी ईश्वराच्या पहिल्या स्वरूपाला म्हणजेच पिता देवाला समर्पित करतील. ती जबाबदारी जी त्यांना सृष्टीच्या सुरुवातीला दिली होती ती ते यशस्वीपणे पूर्ण करून परत देतील. वा, म्हणजे आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की हरवलेल्या मेंढीच्या एका साध्या गोष्टीतून सुरू झालेला आपला प्रवास थेट विश्वाच्या निर्मितीपासून ते अंतिम न्यायापर्यंतच्या एका भव्य आणि गुंतागुंतीच्या योजनेपर्यंत पोहोचला. यात पश्चातापाचं महत्त्व आहे, नियमांच्या पलीकडे जाऊन प्रेमाचा खरा अर्थ शोधणं आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी ईश्वराच्या दुसऱ्या स्वरूपाची संपूर्ण सृष्टीसाठी असलेली वैश्विक भूमिका आहे. ही एक लहान गोष्ट नसून एका मोठ्या वैश्विक नाटकाचा भाग आहे, हे आजच्या चर्चेतून स्पष्ट झालं. आणि याच चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा उरतो, जो या विश्लेषणात मांडला आहे. जेव्हा ईश्वराचे दुसरे स्वरूप, ही पूर्ण झालेली सृष्टी, पहिल्या स्वरूपाला समर्पित करतील, तेव्हा ते पुन्हा पहिल्या स्वरूपाच्या अधीन होतील. पण गंमत अशी आहे की अनंत काळात ते नेहमी समान आहेत, एक आहेत. मग हे वेगळेपण का? ते फक्त आपल्यासारख्या मर्यादित वेळ आणि अवकाशात अडकलेल्या सृष्टीला समजावं म्हणून स्वतःला एक मर्यादित भूमिकेत प्रकट करतात. याचा अर्थ असा की देवाचे स्वरूप आणि त्याचे सृष्टीशी असलेले नाते आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने अधिक गुंतागुंतीचे आणि सखोल असू शकते. आपण जे काही समजण्याचा प्रयत्न करतो ते केवळ त्या अथांग सत्याच्या पृष्ठभागावरील एक लहान तरंग असू शकतो. कदाचित खरा शोध हा उत्तरांचा नसून यासारखे अधिक सखोल प्रश्न विचारण्याचा